अशी UTCची संपूर्ण टीम आपल्या सोबत जॉईन झालेली आहे। संपूर्ण टीमचं आपण करूया सहर्ष स्वागत। मॅचच्या दिशेला वळणार आहोत। सतीश पाहायला मिळतील पहिल्या षटकामध्ये विकास आणि अक्षय, ज्या अक्षयने जबरदस्त बॅटिंग केली असा अक्षय पाहायला मिळतोय। नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, स्ट्रायकिंग एंड वरती विकास। सामन्याला होती सुरुवात। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून। पहिला बॉल मोठा फटका मारायच्या प्रयत्नामध्ये थर्ड मॅचच्या दिशेला कॅच झाली कंप्लीट। विकासची खेळी होत असताना समाप्त। सलगचे 2 बॉल आपण पाहू शकतो 2 मॅच मध्ये आणि दोन्ही गोल्डन डकचा शिकार झालेला आहे। पहिल्या मॅच मध्ये देखील गोल्डन डकचा शिकार आणि दुसऱ्या मॅच मध्ये देखील विकास झालाय गोल्डन डकचा शिकार। पहिला फलंदाज बाद होतोय, विकासची खेळी समाप्त। पाषाणी विपक्ष दहिवली अशी मॅच आपल्याला पाहायला मिळतीये। दोन्ही संघांचा विचार केला तर नामवंत खेळाडू या दोन्ही संघांमध्ये आहेत। पाषाणी संघाचं मी विशेष कौतुक करेल, ज्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी केली आहे कौतुक करावे लागेल। जबरदस्त गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये टीम पाषाणीकडून आपल्याला पाहायला मिळाली। दुसरीकडे जर पाहायला गेलं तर दहिवली संघाच्या संघाने जबरदस्त बॅटिंग केली असा तो संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस फलंदाज बाद झालेले आहेत। बॅक टू बॅक दुसरा विकेट पडतोय, दुसरा फलंदाज बाद। फलंदाज पंकजची खेळी होत असताना समाप्त। यावेळेस देखील चांगला चेंडू, जबरदस्त बॉल। मी म्हणालो होतो की पाषाणी संघ ओळखला जातो त्यांच्या गोलंदाजीसाठी आणि काय सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते। धावसंख्या धावफलकावरती 0। पहिल्यांदा बॅटिंग चूज केली ती म्हणजेच टॉस जिंकून पाषाणी संघाने। दुसरीकडे जर पाहायला गेलं दहिवली संघ देखील जबरदस्त गोलंदाजी करतोय। म्हणजे ज्या संघामध्ये आपण पाहू शकतो गोलंदाजीची खाण आहे अशा संघाविरुद्ध जबरदस्त गोलंदाजी करणं ते देखील कौतुकास्पद आहे आणि कौतुक करावं लागेल। यावेळेस देखील ड्राइव्ह करायचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये। डॉट बॉलची होत असताना समाप्ती। 0 धाबा धावफलकावरती आहेत। आपण लॉट्स देखील करणार आहोत, याची देखील नोंद करून घ्यायची आहे। कांबारे टीमचे एक प्रतिनिधी आपण लवकरात लवकर यायचंय, मुख्य मंचावरती आहेत। यावेळेस मिड विकेट क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील फटका चांगला आणि अगदी 4 चेंडूंवरती तो संघर्ष पाहायला मिळाला आणि 5व्या बॉलवरती तो संघर्ष संपला आणि 5व्या बॉलवरती आलाय हा संघर्षाचा शंखनाद फुंकणारा संघर्षमय चौकार। बॅकफुटला आल्यानंतर ऑन साइडला फक्त दिशा दाखवली, डीप मध्ये प्रोटेक्शन नव्हतं आणि चौकार वसूल करण्यात आलाय। 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। आमिरच्या बॅट मधून आलेला हा चौकार आणि चौकाराच्या साथीने धावफलक 4 या आकड्यावरती पाहायला मिळतोय। गोलंदाज तयार, सतीशने इम्प्रेसिव्ह बॉलिंग केली आहे। यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, डीप मध्ये असेल, फिल्डिंग लाजवाब म्हणावी लागेल। फार चांगलं जजमेंट पाहायला मिळालं की आम्ही झेल पर्यंत पोहोचू शकत नाही, अशा वेळी मी चौकार वाचवणं गरजेचं आहे। 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त। धावसंख्या 5 या आकड्यावरती थोडंसं स्पीडअप करायचं टीम दहिवली। आपल्याला नम्रतेची विनंती असेल कारण आपल्याला अजून देखील जर पाहायला गेलं तर जवळपास 3 सामने कव्हर करायचे। सो
वेळेच्या बाबतीमध्ये प्रत्येकाच्या माध्यमातून सहकार्याची अपेक्षा असेल. हर्षल पाहायला मिळतील मैदानावरती या षटक क्रमांक 2 मध्ये टीम दहिवली संघाकडून. पाषाणे विपक्ष दहिवली अशी लढत पाहायला मिळते. जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न पाषाणे संघाच्या माध्यमातून केला जाईल, कारण एकदा धावफलकावरती आल्या त्यानंतर हा संघ इतका चांगला आहे की नंतर हा संघ धावा डिफेंड करू शकतो. मात्र दहिवली संघाने काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे या पहिल्या षटकामध्ये, कौतुक करावं लागेल, कारण जबरदस्त कामगिरी आतापर्यंत नक्की राहिली आहे टीम दहिवली संघाची. हर्षलच्या माध्यमातून पहिला बॉल थोडासा सबमरीन पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, डीप राहिला. सबमरीन डिलिव्हरीची होत असताना समाप्ती. अनइवन बाउन्स या पिचवरती आपल्याला पाहायला मिळतो. थोडेसे स्केल्स आहेत ज्यावरती पडल्यानंतर बॉल टॉस होतो, कधी कधी बॉल खाली राहतो. फुल टॉस बॉल, चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, कॅचची संधी निर्माण झाली आहे. व्हॉट अ कॅच, जबरदस्त कॅच ऑफ द डे. फिल्डर होते लॉंग ऑन मध्ये किशोर, ज्याच्या माध्यमातून कार्बन कमाल कॅच आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे वाघाची शिकार करण्यासाठी शेळीला चारा बनवला जातो, फुलटॉस बॉल दिला जेणेकरून कॅच उडावी आणि त्याच प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाले. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो बॅलन्स बघा, बॉडी बॅलन्स जबरदस्त आहे. अनुमान बघा, संपूर्णपणाने नियंत्रण बॉडीवरती होतं आणि बॉलला शेवटच्या मोमेंट पर्यंत पाहिलं, हाताचा पिसारा फुलवला, त्यामध्ये सामावून घेतलं झेलला. तिसरा धक्का बसतोय. आमिर चिखली समाप्त. यस डीजे. असल्या तरी देखील धावेंचा ओघ तो चालूच असतो. यावेळेस बॅकफुटला आले फटका, लाज जवाब, भिंगरी शॉट, बॉलला पाठवून दिले स्क्वेअर लेगला क्लिअर करत, बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करत आकाशाला गवसणी घालणारा गगनभेदी, गगनचुंबी, आउट ऑफ द पार्क, बिग 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 षटकार. बघा मी म्हटलं होतं की विकेट जरी पसल्या असल्या तरी देखील धावेंचा ओघ तो मात्र चालूच राहतो आणि तेच आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 11 या आकड्यावरती, 11 ऑन द बोर्ड, 11 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर आहे, डीप मध्ये फिल्डर असतील, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये कॅच कंप्लीट झाली आणि तिसरा झटका बसल्यानंतर हा चौथा झटका बसतोय. शैलेशची खेळी होत असताना समाप्त, कमबॅक करत असताना हर्षल, त्याच्या माध्यमातून ही दुसरी विकेट घेण्यात आलेली आहे आणि चौथा फलंदाज बाद होतोय टीम पाषाणे संघाचा. शैलेशची खेळी समाप्त. शैलेश बॅक टू द पवेलियन. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 11 पाहायला मिळेल. सुभाष शांताराम विषय जे माजी नगराध्यक्ष आहेत शहापूरचे, त्यांच्याकडून कांबारे संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. ते केली स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करते, त्यांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. तसेच बोरशेती संघाचे गुणवान गोलंदाज आणि एक जबरदस्त खेळाडू अर्थातच सुमित भांगरे उर्फ SP हे देखील मॅच एन्जॉय करतात, त्यांच्याकडून देखील कांबारे संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष असं स्वागत. मॅचच्या दिशेला आपण जाणार आहोत जिथे आपल्याला पाहायला मिळतील 12 धावा धावफलकावरती आहेत. गडी गमावलेत आतापर्यंत 4. यावेळी स्लॉट मधला बॉल होता, लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाली, मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट होईल आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती दुसरा समाप्त. 2 षटकांचा वाजविकेट समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र जाऊन पोहोचेल आतापर्यंत 13 या आकड्यावरती. चला स्पीडअप करायचे, वेळ वाचवणं गरजेचं राहील ही रिक्वेस्ट असेल. यानंतर देखील आपल्याला
यानंतर देखील आपल्याला 2 सामने कव्हर करायचे आहेत. वेळेच्या बाबतीमध्ये प्रत्येकाच्या माध्यमातून सहकार्याची अपेक्षा असेल. ज्या किशोरने लॉंगॉन मध्ये जबरदस्त झेल पकडली तोच किशोर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. काय जबरदस्त झेल पकडली होती. चेंडू हवेमध्ये होता, बॉडी बॅलन्स मेंटेन केलं शेवटच्या मोमेंट पर्यंत. 2 गोष्टींवरती नजर होती. पहिला म्हणजे बाउंड्री लाईन आणि दुसरा म्हणजे बॉल. स्वतःला शांत ठेवलं काम सिच्युएशन मध्ये आणि झेल स्वीकारली. 13 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यावेळेस ऑन साइडला फटका लाजवाब पाहायला मिळतो. डीप मध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर असतील. एक धाव कंप्लीट होईल. अब नहीं चलेगा इक्का दुक्का, अब मारना पडेगा चौका और छक्का. जर तुम्हाला धावेंच्या दिशेला वाटचाल करायची असेल तर चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. कारण दूरवरचा प्रवास करायचा असेल तर तुम्ही फ्लाइट पकडता आणि आता देखील ती धावेंची फ्लाइट पकडावी लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी करणं महत्वाचं आहे. कोलटप्प्याचा बॉल जबरदस्त जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मिडनचा फिल्डर बीट झाले. चेंडू लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल होतोय. यॉर्कर लेनचा बॉल त्याला खोदून काढण्यात आलेला आहे. क्रिकेटमध्ये 2च गोष्टींना सन्मान दिलं जातं. पहिले म्हणजे सर सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे परफेक्ट यॉर्कर. आणि त्या परफेक्ट यॉर्करला खऱ्या अर्थानं खोदून काढायचा प्रयत्न. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. धावसंख्या 15 या आकड्यावरती पाहायला मिळेल. त्यावेळेस कॅचची संधी निर्माण झाली होती मात्र पुन्हा एकदा अटेम्प्ट फार लाजवाब होता. सिंगल धाव कंप्लीट आहे. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो थोडासा वाईड आहे. आधी मी म्हणेल क्लोज जर असतं तर मात्र थोडंसं चांगलं आपण म्हणू शकतो एफर्ट पाहायला मिळाला असतं. मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. पाषाणे संघ थोडासा बॅकफुट वरती जरूर आहे. रन बॉल इक्वेशन पेक्षा एक धाव जास्त त्यांची पाहायला मिळतीये. किशोरने जबरदस्त गोलंदाजी केली आहे मात्र कौतुक त्यांनी केलंय मिडॉनच्या खेळाडूचं. विनंती असेल आदरणीय विजय शेठ भेरे साहेबांना, आपण या मुख्य मंचावरती दादा आपलं सहर्ष स्वागत आहे. दुपारच्या सत्रामध्ये विजय शेठ यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. तसेच बिरवाडीचे आमचे जे कोणी ग्रामस्थ मंडळ आहेत, तसेच उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, किंबहुना प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्या सर्व मान्यवरांना नम्रतेची विनंती असेल आपण मुख्य मंचावरती येऊन खऱ्या अर्थानं स्थानापन्न व्हायचे. कारण ही स्पर्धा आपली आहे. आपल्या येण्याने या स्पर्धेला 4 रन लागतील. कट करायचा प्रयत्न जरूर होता मात्र जबरदस्त बॉल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 16 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनिंग टीम आणि कांबारे अशा 2 चिठ्ठ्या आपल्याला पाहायला मिळतील. ज्याच्यामध्ये आपण लॉट्स करणार आहोत. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतील. 1 धाव देखील कंप्लीट होणार नाहीये. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 3 षटकांचा 5 विकेट समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र फक्त आणि फक्त 16. व्यासपीठावरती आपण पाहू शकतो मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय अशोक शेठ भेरे साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतील. बैलगाडा शर्यतीमधील फार मोठं नाव खऱ्या अर्थानं आमच्या बंधुराजांनी ज्याप्रमाणे उल्लेख केला की ज्या अड्ड्यावरती जाओ, ज्या मैदानावरती जाओ, गुलाल फिक्स असतो. असे बैलगाडा शर्यतीचे एक अवली ज्यांनी बैलगाडा फक्त आणि फक्त मी म्हणेल बघितली नाही, खेळली नाही, तर बैलगाडा शर्यत ही जगली आहे. असे एक अवली अर्थातच आमचे उद्योजक समाजसेवक आदरणीय अशोक शेठ भेरे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांच्या चेहऱ्यावरती देखील स्मित असे आहे कारण ज्यावेळी बैलगाडा शर्यतीशी आपलं नाव जोडलं जातो त्यावेळेस आपोआप मनामधून आनंद निर्माण होतो. यावेळेस या फटक्यावरती आपण म्हणूया की ज्याप्रमाणे छाप सोडली होती षटकाराची, कारण जबरदस्त टोला पाहायला मिळाला. अगदी स्लॉट मधला बॉल होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो स्लॉट मधला बॉल आणि या बॉल वरती फक्त आणि फक्त षटकारच येऊ शकतो. हा टॅग होता कारण ब्रेड अँड बटर बॉलची संधी होती आणि त्या संधीचं सोनं केलं. धावसंख्या धावफलकावरती 22 या आकड्यावरती. अक्षयला माहिती आहे मी शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त चेंडू खेळेल तर धावा बनतील आणि सुरुवात झाली आहे. गोलंदाज बंटीची इथे खराब गोलंदाजी मी म्हणेल कारण स्लॉट मधला बॉल होता आणि स्लॉट मधल्या बॉलला अक्षय हा बाउंड्री लाईनच्या बाहेरच फेकतो. यावेळेस चांगला चेंडू आहे. लाईन मध्ये व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू थोडासा लेन मध्ये मागे घेतला ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन आणि फलंदाज बीट झाले. होत असताना हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती धावा 22 असतील.
22 रन्स ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटका लाजवाब पाहायला मिळतोय. फिल्डर नसेल आणि असले तरी कुठल्या प्रकारचं चान्स नव्हतं. मुंबईची मरीन ड्राईव्ह आणि त्यापेक्षा कडक अशी अक्षयची कव्हर ड्राईव्ह, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये बॉलला पाठवून दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दिमागदार अक्षयच्या बॅटमधून चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 26 पाहायला मिळेल. आदरणीय युवराज शेठ वेखंडे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य आणि ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट देखील संघाला सौजन्य झालंय. विनंती असेल युवराज शेठ यांना की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. तुमची जागा आमच्या हृदयामध्ये आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावसंख्या धावफलकावरती 30. बघा, एक षटक जर खराब आलं धावसंख्या 30 पर्यंत पोहोचू शकते आणि पाषाणे संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. दहिवली संघाचं मी विशेष कौतुक करेल. 3 षटक जबरदस्त हाताळले यावेळेस. चांगला चेंडू, येस, फिंगर अप OUT. मात्र जी मी म्हणेल धाव गती अपेक्षित होती, अगदी त्या धाव गतीपर्यंत पोहोचवायचं काम अक्षयने केलं. इंडिव्हिज्युअल 8 बॉल 17 धावांची विध्वंसक आणि विस्फोटक खेळी साकारली अक्षयने आणि तो आता पवेलियनच्या दिशेला 5 गडी बाद. 30 धावसंख्या धावफलकावरती आहेत. व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळेल अनेक मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. लकी प्रिन्सेस ऑफ बिरवाडी, अर्थातच ओवी, जिच्या नावाने आपल्याला ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो. आमचे मनीष दादा आणि त्यांची लकी प्रिन्सेस सुकन्या ओवी हिच्या नावाने हा संघ सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतो. असा संघ ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि त्यांच्या माध्यमातून संयुक्त विद्यमानाने आपण पाहू शकतो. ही स्पर्धा खासदार चषक 2024 दमदार आणि दिमागदार आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतीये. फुलटॉस बॉल जरूर होता. इथे फाईन लेग मध्ये मिस्टेक झाली आहे. फाईन लेग मध्ये मिस्टेक आणि घडतंय काय, ऑन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो जरूर असेल आणि इथे फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. रनआउटच्या स्वरूपामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. ऋतिक बॅक टू दी पवेलियन. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 31. 31 धावा आणि 32 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. बघा, 17 मिनिटांचा अवधी घेण्यात आलेला आहे. असं जर तुम्ही वेळ घ्याल तर आयोजकांना खऱ्या अर्थानं मी म्हणेल प्रशंसा करावी लागेल तुमची आणि आयोजकांच्या माध्यमातून प्रशंसा देखील केली जाईल. दहिवली संघाला 32 धावांची गरज आहे विजयाचं समीकरण. आणि दर्शन शेठ बेरे साहेबांना देखील नम्रतेची विनंती असेल. आदरणीय दर्शन शेठ बेरे साहेब, आपण या मुख्य मंचावरती आपलं सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. दर्शन शेठ, या मुख्य मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. 32 धावांची गरज आहे आणि आता आपण लॉर्ड्सच्या दिशेला वळणार आहोत. लॉर्ड्सचा कार्यक्रम आपण करूया. मनीष दादा, लॉर्ड्सचा कार्यक्रम करू आपण. दोन्ही टीम्स एकेमध्ये विनिंग टीम, दोन्ही टीम्स एक्स्ट्रा प्लेयर आहेत. विनिंग टीम आणि कांबारे असे 2 चिठ्ठ्या आपल्याला पाहायला मिळतील. आपण लॉर्ड्स करणार आहोत मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. विनिंग टीम आहे आणि कांबारे, कांबारे त्यांना दाखव चिठ्ठी आणि मग फोल्ड कर. चोवीस चेंडू विजयासाठी 32 धावांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण असेल. टीम दहिवलीसाठी मात्र पाषाणे संघाची गोलंदाजी देखील तितकीच तगडी आहे. तगडा आव्हान असेल यात तीळ मात्र असं शंका नाहीच आहे. आपण लॉर्ड्सच्या दिशेला वळतोय तर तिसऱ्या फेरीमध्ये पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र शेई आणि शेई संघ फाईट करेल. कुठल्या संघासोबत त्यासाठी आपण लाईव्ह सोडत लाईव्ह लॉट्स काढतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दोन्ही संघांचे प्रतिनिधी आपल्यासोबत जॉईंट देखील होतील. बघा, कांबारे विपक्ष शेई अशी मॅच असेल. दोन्ही संघांचे कर्णधार चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. विनिंग टीम, येस, पहिल्या लॉट मध्ये जो आपण पहिला पोल केला ज्यामध्ये विनिंग टीम अर्थात शेई संघाला बाय मिळाली आणि इथे देखील आपण पाहू शकतो विनिंग टीमला बाय मिळालेली आहे. त्यामुळे कांबारे विपक्ष शेई टॉस साठी उपस्थित राहायचे टीम कांबारे आणि टॉस साठी उपस्थित राहायचे टीम शेई.
दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉस साठी उपस्थिती दाखवायची आहे, ही नम्रतेची विनंती असेल. कांबारे संघाचे कर्णधार आणि शेळी संघाचे कर्णधार, दोन्ही संघांचे कर्णधार विनंती असेल आपण लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. 32 धावांची गरज सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह करायचा प्रयत्न, मात्र मिड ऑफ मध्ये थोडीशी फिल्डिंग मध्ये फंबलनेस आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल जरूर होता, एक धाव कंप्लीट होईल, एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या 1 या आकड्यावरती धावफलक ओपन झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र बघता क्षणी आपण पाहू शकतो 1 या आकड्यावरती. टायमर देखील लावण्यात आलेला आहे आणि टायमरच्या नुसार आपण चालणार आहोत, याची देखील आपण नोंद करून घ्यायची. 3:41 हा बॉल पडले. यानंतर आपल्याला 2 सामने कव्हर करायचे. ज्यावेळेस चेंडू हवेमध्ये, मिड ऑनचा फिल्डर त्याच्या डोक्यावरून लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झाला. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावरती. शेळी संघाचे कर्णधार आणि कांबारे संघाचे कर्णधार, दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. शेळी संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत, कांबारे संघाचे कॅप्टन चला आपल्याला विनंती आहे आपण उपस्थिती दाखवायची. यावेळेस फटका लाज जवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅचची आवा काढणारा दमदार स्ट्रोक, षटकार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 8 या आकड्यावरती पाहायला मिळेल. डाऊन द लेग साइड हा बॉल होता आणि त्या बॉल वरती काय जबरदस्त टोला पाहायला मिळाला. ह्यावेळेस देखील चांगला चेंडू, किकर 1 तेज सराट बॉल पाहायला मिळाला. अचूक लाईन वरती भेदक मारा, ही ओळख आहे या खेळाडूची आणि अगदी तसंच आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 8 या आकड्यावरती स्थिर आहे. स्थगित धावसंख्या पाहायला मिळेल. अजून देखील 20 बॉल 24 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस स्कूप केलाय, दिल स्कूप आणि बॉलला पाठवून दिले फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेगाला कल्पकतेने उत्तर दिले आणि ताकद नाही तर नजाकतच्या स्वरूपामध्ये बॉल सीमा पलीकडे चौकार. आदरणीय रोशन शेठ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कांबारे विपक्ष शेळी अशी मॅच असेल आणि मिड मॅच मध्ये आपण टॉस करू रोशन दादा यांच्या शुभ हस्ते. धावसंख्या धावफलकावरती 12 या आकड्यावरती विजयासाठी अजून देखील 19 बॉल 20 धावांची आवश्यकता आहे. बघा प्री डिटरमाइंड शॉट होता, बॉल पडण्या अगोदरच विचार केला होता की मी स्कूपच खेळेल आणि स्कूप खूप चांगली खेळली. धावसंख्या 12 या आकड्यावरती 12 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस स्लोवर बन गतीमध्ये परिवर्तन मात्र फिंगर रोल करण्यात आलेले होते. फुल टॉस बॉल फलंदाजासाठी ब्रेड अँड बटर बॉलची संधी होती, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 12 या आकड्यावरती. थोडंसं स्पीडअप करायचं ही नम्रतेची विनंती असेल. आपण टॉसच्या दिशेला वळणार आहोत. संदीप, फक्त संदीप बोला. संदीप बाकी सर्व काम करतो. टॉस झालेला आहे, टॉस जिंकले टीम कांबारे संघाने. डिसिजन फिल्डिंगचा असेल. कांबारे टीम फिल्डिंग साठी आपण रेडी राहायचं ही नम्रतेची विनंती. मागील मॅच मध्ये कांबारे संघाने जबरदस्त कामगिरी केली आणि हा संघ मी म्हणेल कौतुक करावा लागेल, ज्याप्रमाणे या संघाने डिसिप्लिन पालन केलंय. कांबारे संघ सल्यूट आहे. मात्र आता शेवटचे काही मॅचेस शिल्लक आहेत, त्यावा देखील तुमच्याकडून अशीच अपेक्षा असेल. 17 बॉल 20 धावांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. बदलापूर विपक्ष महाराळ अशी मॅच चालू होती आणि 17 बॉल 20 धावांची गरज असताना धावा डिफेंड झाल्या होत्या, त्यामुळे या धावा देखील डिफेंड होऊ शकतात. सातत्याने ज्या ज्या वेळी अशा सिच्युएशन आम्हाला पाहायला मिळतात, आम्हाला कुठे ना कुठेतरी कॅल्क्युलेशन
समोरच्या संघासाठी सांगावं लागतं. यावेळेस बॅकफुटला आले, हॅमर करण्यात आलंय. कव्हरच्या दिशेला बॉल निघून चाललाय. स्वीपर कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार स्ट्रोक, मयूरच्या बॅटमधून चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे, जे मात्र दुसरं अक्षयच्या विरोधामध्ये खेळण्यात आलेला हा जबरदस्त टोला आपल्याला पाहायला मिळाला. चौकार. धावसंख्या 16 या आकड्यावरती. यावेळेस जबरदस्त आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळाली फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज अक्षयची, आणि पहिला मोठा विकेट येतोय. इथे फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. फलंदाज बंटी बॅक टू दी पवेलियन. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. पहिला बॉल डॉट, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 16 पाहायला मिळेल. अक्षयचं मी कौतुक करेल, ज्याप्रमाणे अक्षयने आतापर्यंत कामगिरी केली आहे. 4 चेंडू त्याने हाताळलेत, 4 धावा खर्च केल्यात, 1 चौकार आला. मात्र महत्वाची विकेट जी होती रनआउटच्या स्वरूपामध्ये ते बाद झाले. मात्र त्या व्यतिरिक्त 2 अजून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतील. 16 धाब्यांची अजूनही गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. फक्त बॅट फिरवायचा प्रयत्न करतायत. डोळे बंद करून बॅट फिरवणं हेच क्रिकेट नसतं, मात्र चेंडूच्या मेरिटनुसार खेळणं याला म्हटलं जातं क्रिकेट. पाहूया क्रिकेट कशा प्रकारे कामगिरी पुढील होईल या खेळाडूची. चेंडूच्या मेरिटनुसार खेळणं देखील तितकंच महत्वाचं आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी होईल. मयूर आणि किशोर यांच्या माध्यमातून. मयूर रनअप बॉल इक्वेशनने खेळतायत. यावेळेस ऑन साइडला फटका लाजवाब पाहायला मिळतोय. एक टप्पा घेत बॉल सीमा पलीकडे जातोय आणि लॉंग लेगला क्लिअर करत बॉल सीमा पार. चौकार. षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 20 या आकड्यावरती. अजून देखील 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 12 धावींची आवश्यकता पाहायला मिळते. 12 बॉल आणि 12 धावींची आवश्यकता रनअप बॉल इक्वेशन पाहायला मिळेल. चला थोडंसं स्पीडअप करायचं टीम पाषाणे संघाची गोलंदाजी चांगली आहे, त्यामुळे 12 चेंडू 12 धावा देखील डिफेंड होऊ शकतात. मात्र त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवणं इथे फार महत्वाचं राहील. दुसरीकडे जर पाहायला गेलं तर आपल्याला पाहायला मिळतील दहिवली संघ जे जबरदस्त कामगिरी करतायत. पुढील मॅच कांबारे विपक्ष शेई. कांबारे संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांचा डिसिजन फिल्डिंगचा असेल तर बॅटिंगसाठी शेई संघाला इन्व्हाइट केलंय. बघा, जे आपण मॅचेस म्हणत होतो की लेट आहेत, मात्र त्या काही मॅचेसमध्ये आपला वेळ वाचला आणि त्यामुळे काय तर आता मला वाटतंय की परफेक्ट थोडं अजून आपण लेट आहोत. मात्र या मॅच नंतर आपल्याला तो चित्र कळून जाईल की आपण किती लेट आहोत. यावेळेस सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि तिसऱ्या पंचांची मागणी. टाईट कॉल आहे. थोडासा वाईड फलंदाज धावला आणि त्यामुळे तर काय होईना तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. दोन धावा कंप्लीट आहेत. फलंदाज सेफ आहेत. पॉपिंग क्रीज मध्ये पाय लँड झालेला आहे, त्यामुळे धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या बॉल वरती कंप्लीट झाल्या 2. आता 11 बॉल विजयासाठी
10 धाब्यांची आवश्यकता असेल. 11 बॉल विजयासाठी 10 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण असेल टीम दहिवलीसाठी. दुसरीकडे जर पाहायला गेलं तर एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो थोडासा वाईड होता, मात्र स्वतःला सांभाळत असताना कलेक्शन फार चांगलं पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट. आता समीकरण 10 चेंडू 8 धाब्यांची आवश्यकता. पहिले 2 चेंडू दोन्ही डबल आपल्याला पाहायला मिळाले. 10 चेंडू 8 धाब्यांची आवश्यकता. मला वाटतं या ओव्हरमध्ये मॅच फिनिश करायचा मानस धाडस प्रयत्न असेल. डगआउट मधून देखील तशीच तशी सूचना आली आहे. ही सिच्युएशन अशी समजा की 6 बॉल 12 धाब्यांची तुम्हाला आवश्यकता आहे. यावेळेस डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती 8 आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन द बोर्ड. 10 बॉल आणि 7 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता, मात्र इथे आपल्याला पाहायला मिळेल मिस्टेक झाली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न आणि मैदानावरती 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 9 बॉल आणि आता विजयासाठी पाहायला मिळेल जे मात्र 5 धाब्यांची आवश्यकता आहे. हत्ती गेल्या आणि आता शेपूट राहिल्या असं काहीसं सिच्युएशन पाहायला मिळतोय टीम दहिवलीसाठी. दुसरीकडे पाषाणे संघ जो आहे त्याने गोलंदाजी नो डाऊट ॲट ऑल चांगली केली, मात्र त्यांच्या फिल्डर्सने थोडंसं निराश केलंय. यावेळेस बॅकफुटला आल्यानंतर मोठा फटका मारायचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर असेल, कॅचची संधी आणि कॅच कंप्लीट झाली आहे. मैदानावरती किशोरची खेळी होत असताना समाप्त. 4 चेंडू 6 धाब्यांची खेळी साकारून किशोर आता मैदानाच्या बाहेर जात आहेत. आता 8 बॉल 5 धाब्यांची आवश्यकता. कोणाला रे? नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला भूषण पाहायला मिळतील. 8 बॉल 5 धाब्यांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर असेल. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल आणि मैदानावरती नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 7 बॉल आणि 3 धाब्यांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. 7 बॉल 3 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगली अशी क्रीडा स्पर्धा आपण सर्व अनुभवत आहात आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये जबरदस्त मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल फिल्डर मात्र MS धोनी स्टाईल मध्ये सामना केला. फिनिश. टीम मैदानावरती खेळत असताना दहिवलीने हार्दिक अभिनंदन टीम दहिवली. हार्ड लक आणि टफ लक आपण देऊया टीम पाषाणे या संघाला. म्हणून मॅचच्या दिशेला आपण बोलणार आहोत. प्रत्येक खेळाडूने जबरदस्त कामगिरी केली, मात्र मैदानावरती जर पाहिलं गेलं तर दोन खेळाडू होते ज्यांनी डबल डिजिट मध्ये बॅटिंग केली, ज्यामध्ये मयूर आपल्याला पाहायला मिळाला, बंटी पाहायला मिळाले. मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी करत पहिल्या ओव्हरमध्ये ज्याने जबरदस्त कामगिरी केली त्या सतीशला आपण मॅन ऑफ द मॅच देऊ. कारण पहिल्या ओव्हरमध्ये जर तुम्ही 2 विकेट घेतायत आणि 5 धावा खर्च करतायत तर मॅन ऑफ द मॅचचे हकदार तुम्ही आहात. आदरणीय युवराज शेठ वेखंडे साहेबांना नम्रतेची विनंती असेल, आपण मुख्य मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे.